हॅलो, हाय. तुमचं बाळ सुद्धा भरपूर हालचाली करायला लागलाय का? हालचाली म्हणजे हातपाय हलवणं, दणादण हातपाय आपटणं, हाताच्या मुठी करणं, त्या तोंडात घालणं, पाय पकडणं, ते सुद्धा तोंडात घालणं, कुठलीही वस्तू पकडण्याचा प्रयत्न करणं, ते वस्तू ओढण्याचा प्रयत्न करणं, जे दिसेल ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करणं, सारखी हालचाल, अशा ऍक्टिव्हिटीज तुमचं बाळ करायला लागलाय का? ये कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं बाळ एक पाऊल पुढे सरकत आहे त्याच्या स्पीच आणि लँग्वेज डेव्हलपमेंटकडे. हो, साध्या सुध्या दिसणाऱ्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ऍक्च्युली त्याच्या ब्रेन मधले सर्किट्स स्ट्रॉंग करत आहेत. कशाचे सर्किट्स? मोटर प्लॅनिंगचे सर्किट, अजून सेन्सरी इंटिग्रेशन्सचे सर्किट आणि कोऑर्डिनेशनचे सर्किट. आपल्या प्रत्येक हालचालीला काहीतरी महत्व आहे, तो याच्यातनं शिकतो आहे. तो त्याच्या बॉडीविषयी शिकतो आहे की हात हलवले किती हलवावे लागतात तर ते तोंडापर्यंत जातील, पायांना किती जोर लावावं लागेल तर तो तोंडापर्यंत येईल, किंवा तोंडाने किती जोर लावावं लागेल की ही वस्तू चावल्या जाईल. सो तो सगळं एक्सप्लोअर करतो आहे आणि मोटर कॉर्डिनेशनचं, प्लॅनिंगचं मेंदूतलं सर्किट त्याचं स्ट्रॉंग होत आहे. सो लक्षात घ्या, ह्या ऍक्टिव्हिटीज साध्या सुध्या नाही आहेत. ह्या त्याच्या ब्रेनला एकदम वेगाने आणि झपाट्याने वाढवत आहेत. तर असं होत असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही हे करायला पाहिजे की तुम्ही तुमच्या बच्चूंना खेळू द्यायला पाहिजे. सतत त्यांना मांडीवर घेऊन बसू नका, सतत त्यांना कडेवर घेऊन बसू नका. खाली छान गोदडी अथरा किंवा कार्पेट अथरा आणि त्याच्यावर तुमच्या बाळाला खेळू द्या. त्याच्या आजूबाजूला वस्तू टाका, बघू द्या की तो प्रत्येक वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो का, रीच करण्याचा प्रयत्न करतो का, ती वस्तू ग्रास्प करण्याचा प्रयत्न करतो का. याच्याने त्याची बॉडी स्ट्रॉंग होणार, त्याच्या मूव्हमेंट स्ट्रॉंग होणार आणि याचा फायदा त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये आणि स्पीच अँड लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये त्याला नक्कीच होणार. तर भरपूर खेळू द्या तुमच्या बच्चूंना. आलं का लक्षात? आणि अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.